मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ही योजनेचा एप्रिलचा म्हणजेच 10वा हप्ता हा 2100 रुपयांचा येईल अशी आशा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झाली होती। बरेच सारे प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाले होते। आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो 1500 रुपयाचा आल्यानंतर आता 2100 रुपयांचा हे सरकार 2100 रुपयांचा हप्ता करेल ही आशा जवळपास मावळ्यात जमा झालेली आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा 2000वरून 3000 रुपयाची रक्कम म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वर्षाकाठी मिळणारे 6000 रुपयाची रक्कम 9000 वर करण्यात येईल अशा पद्धतीचे मोठ्या घोषणा या निवडणुकीपूर्वी देण्यात आल्या होत्या। मात्र आता या योजनेच्या दोन्ही योजनेच्या रकमेमध्ये वाढ करत असताना या सरकारला कुठेतरी विसर पडलाय का अशा पद्धतीचे प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून केले जात आहेत। याबद्दलच सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे सरकार नेमकं काय विचार करतंय, नेमकं हे 1500 रुपयाची रक्कम देत असताना त्यांचे जे काही पुढील लाडक्या बहिणीचा 11वा हप्ता किंवा यासमोरील जे काही हप्ते येतील तेही 1500 रुपये येतील अशा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। नेमकं या सरकारकडून 2100 रुपयांचा हप्ता केला जाणार आहे का, यामध्ये मोठी शंका निर्माण झालेली आहे। नेमकं आश्वासन पूर्ण होत नाही तर आश्वासने कशाला द्यावीत, नेमकं हे सरकार कुठल्याही आश्वासनाला पूर्ण करण्यामध्ये सरस ठरत नाही। त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही हप्त्यामध्ये वाढ करून 9000 रुपये देण्यात येतील अशा पद्धतीची ही मोठ्या प्रमाणावर घोषणा। त्याचबरोबर कर्जमाफीचा मुद्दा घेतला तरी त्यालाही कुठेतरी उडवाउडीचे उत्तर देत असताना हे सरकार नेमकं त्यांचे जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या ज्या काही घोषणा आहेत त्या घोषणा परिपूर्ण करत असताना नेमकं काढता पाय काय घेत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर का देत आहेत, देशांची व राज्यांची आर्थिक स्थिती योग्य नाही अशा पद्धतीचे कारणे देत समोर या योजना लोटल्या जात आहेत। आणि त्याचबरोबर मागील जी काही योजना चालू आहेत त्याच पद्धतीचा हप्ता या राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे। नेमकं नमो शेतकरी महासन्मान निधी त्याचबरोबर लाडकी बहीण या योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आणि या सर्व योजनांचे या सर्व ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणांचा स्वतःच्या केलेल्या घोषणांचा विसर या सरकारला पडलाय की काय अशा पद्धतीचा मोठा प्रश्न या सर्व लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आणि खरंच या सरकारला स्वतःच केलेले आश्वासन पूर्ण करण्यामध्ये आणि स्वतःच्या शब्दाला कुठल्याही पद्धतीचं थोडासरी त्यांच्याच माध्यमातून मान दिला जात नाही। आणि नेमकं आता ते घोषणेला विसर पडलेला आहे ना, त्यांच्या माध्यमातून एकच प्रकारचे उत्तर देत आहेत की या राज्यांची आर्थिक स्थिती योग्य नाही। राज्यांच्या आर्थिक स्थिती योग्य झाल्यानंतर हे आश्वासन जे काही आम्ही आश्वासन दिलेले आहेत ते आश्वासन पूर्ण करू। त्याचबरोबर विविध साऱ्या योजना, पायाभूत सुविधा व इतर साऱ्या योजना राबवत असताना 5000 10,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाते। नेमका हा पैसा येतोय कुठून आणि हा पैसा येत असताना नेमकं या शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली जात नाही याबद्दल या सरकारच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची आशा व्यक्त केली जावी, याबद्दल हे सरकार यापुढे काळामध्ये कर्जमाफी करेल का, सरसकट कर्जमाफी करतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटते अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि याबद्दल थोडक्यात माहिती या सरकारला या केलेल्या घोषणाचा विसर पडला याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच पद्धतीची वेळोवेळी नवीन अपडेट घेण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच नवीन तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। पुन्हा भेटूयात नवीन माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या। धन्यवाद।